घरच्यांचं राहायचं पुन्हा जास्त ॲक्टिव्ह जास्त फिरकायचं कोणी माहीत असतं जास्त वजन आपलं आपलं टेन्शन बघायचं मला आपल्या आई बाबा जास्त कुणा मित्र ठेवायचंच नाही जास्त खरं आपलं कमीच ठेवायचं नाही एक दोन तर चांगले ठेवायचं आजकाल वाईट आहे तुला आता चान्स आहे त्या मी सगळं तुम्हाला घे बघ पहिला जर झालं तर तिथे चांगलं होईल विचार तू म्हटलं का आता सुरुवात केली मी म्हटलं तू आत्ता म्हटलं सगळं खोलतो आहे सगळ्यात झालं तुझं ह्याच वेळेस तर तू चांगलं होईल 4 वर्ष आज 4 वर्षानंतर तुला ते स्वतः देतात जॉब बिना अरे आणि पोलीसमध्ये करायचं म्हटलं तरी मग सवलत 50% तर करायचं नसतं काहीतरी दोन किती चान्स आहेत लई चान्स आहेत 4 वर्ष कमी आहे 4 वर्ष तू कमावणं मूलभूत कमावायचं असं ते खूप आहे ना हां पोलीस काय हो रनिंग चांगलं नाही बसत मी गेलं तुझं भरायला तुला बोलून नाही 18 19 लागते ना 21 लास्ट पण मी 4-5 नाही जास्त जास्त 21ला फर्स्टच पाहिजे लागलं लगेच म्हणजे 20 15 रिपीट पाहिजे असं ते होईल खूपच वाटतं तू 18 वयामध्ये काय केलं तुझं 18 होतं कॉलेजला असतो तुला 8 त्यावर तू टायमिंग नाही गेलंस काय तेच टाईम ट्रेनिंग करून काय नाही केलं किती वर्षात तरी गेलं असतं ना आता तू म्हणजे असताच फौजी आरामशीर वाढले तर वाढले की चांगले की वाढले डिप्सच आहे अजून काय किती वाढलं डिप्सच आहे बाबा असं नाही फॅट खूप होईल असं असं तेच होतं राईट ना आपण ही साधं आहे काय म्हणतात ही शर्ट तसं नाही टाईट शर्ट नाही फॅट कुठे किती फॅट करते असं अरे रखा जोरात आहे तुझ्या जास्त तुझ्या हातात ताकद जास्त आहे ऐक ना 100% काहीतरी नाही रे बाबा काय नाही म्हणत हो गुड मॉर्निंग ते नाही टिप्स काय विचार मला सोडलं ना जाऊ तसली चांगलं नसतं असतं डिमोटिवेट होते नाही काढ चांगली ओम नाही ओम कुठे काय व्हायचं काय बोलले काय तिथे पट्टा दे म्हणा फक्त मला बाकी काय पट्टा ते कामाचं पट्टे समाज चाललं घेतलीच मागणी कितीला 1200 नाही नाही काय करायचं 7 दिवस घ्यायचं रिटर्न करायचं हां रिटर्न करायचं तरी 7 दिवस स्कॅम करायचं रिटर्न करायचं पुन्हा ट्रीट करायचं कारण आपल्याला लांब महिना पाहिजे बाबा 7 दिवसात 7 काय दिवसात होते की तुझं मग पोलीस मासिक शिकते हो पण ते कसं आहे महिन्यामध्ये नाही बदलला आता नुसतं पुलपसाठी नाही लय काय करतोय तुला माहिती नाही पायात अडकून नाव असं वर घेतलं ना जिम होते तिथे मागणी असं ओढलं ना तर बँकचं वर्कआउट होतो वर अडकून ना लोंबकळात पण इथं वरनी बाल पण मारतो तो सगळे ॲक्टिव्हिटी होती आपले भारी वाटतंय कामाचं आहे तुम्ही मग आपण घ्यायचं का दोघं 7 दिवस रिटर्न करू 7 दिवस रिटर्न करणं काय बरं नाही म्हणत तुम्ही नको सांगतो फुल कॅलिस्टोन बॉडी होतं मग भारी कामाचं घेतलं ते बायकोट नाही एकदम काम त्यात तर मी किती 2 कुठे ऑर्डर आहे सांगते त्याला असं हारकतला भागे बडे कधी तुझं बाहेर केलं की ते आजकाल पण 200वाला घेत नाही काय आणायचं सांग मग हां दररोज आणायचं सांग दररोज आणतो ना तू बॅगेत नाही आणतो वाटते बॅगेत काढतच नाही काढत नाही वाटते एवढं काय नसतं माहिती पैसे काय झालं तू तर काय होतंय का द्यायचं हवं एकाला गरज असते खूप त्याचं काय आहे की तुझं म्हणणं असं असेल की मी असं दिलं तर मग माझ्याकडे कुठे येईल काय का असं पण असं कसं नसतं पण आम्ही तर वेगळं असं घेणारच नाही की आम्हाला तसे द्यायचे आहेत मग पैसे व्हायला लागलं 6 पॅक त्या घरी मग बसू शकतो 6 पॅक तरी आम्ही नाही 6 पॅकचं आहे की ठीक आहे पण ते फक्त ते हातावर उभं राहायचं म्हणा किंवा त्या हातावर बार कारण ते 2-3 गोष्टी जरा महत्त्वाच्या आहेत ते धरायचं म्हणा किंवा ते पट्टा ते खरं कामाचं आहे म्हणजे ते जरी अवघड आहे असं वरती घ्यायचं तर मला उभं राहायचं हां ते तू पोरगा शिकलाय बरोबर तू पण तू आता जे आज असतं करायचं जिम लागतो होय हो ती बॉडी कसली असते नसते अरे पण तू म्हणतोय जमत नव्हतं त्याला पहिलं आता जिम लागतो जिम करतो हातात ताकद आहे हां
वाशिम पण राहायला कुठे आमच्या तुमच्या इथे आमच्या कॉलेजला आहे. आत्ता बऱ्यापैकी सगळं तुझं लक्ष ह्याच्यावरच आहे कॅलिस्टर होमकडेच म्हणतं घरी वेळ आल्यापेक्षा केलं तर शिकवलं का तू कुठे कॉलेज सेकंड इयरला बी एस सी सेकंड इयर तिथं लागलं वाटत ना बरोबर कुठे तू काय ना तुझं सार्थक डेअरी सांगतो एकदम माहिती तुझं ओळख होते माहिती का ते सांगत जे होते टी व्हीवरती बापरे कसं लावलं असं काही सोबत पडतात का मुलीवरती खोद करते मोदी आठवण टी व्ही म्हणलं तुला काय होईल बाबा आठ गेले हो ट्रेन बुडवली हो हो गुजरात राहिला कोण बाबा गुजरात नाही कोणते भारी लागा ट्रॅव्हल करतो मागच्या कसं पैसे तरी काय दुकान कपडे ते नाही घेऊ सरस पिक्चर वाटत नाही तिकडे बोलणं असं काय त्यात काय आता बाकी तिथं तिकडे नसतं राहायला भेटेल राहायला भेटेल माझं ते मागचं त्यांचं तिकडं बंगला यांचं नाही हेच सतत असं 3 BHK वाटतं 2 BHK 3 मोठं आहे 6 रूम किती असतील 3 3 जास्त 6 रूम म्हणजे BHK वाढली की एक रूम वाटते 4 रूम हो एक रूम वाटतं 3 रूम पडतात त्याचं म्हणतात 3च की 1 BHK परवडतं कसं 1 BHK लिहितो हां बरोबर 1 BHK 3 रूम 2 BHK बरोबर 2 BHK बरोबर 2 रूम आहे बॉलन 2 ते बरोबर आहे एक गेली आणि 3 रूम गोळी चांगली चढल्यात नाही काय म्हणजे कसं चालवतं कसं टाईट झालेलं असतं वाक्य जुलूस कर काय असं हात लावून द्यायला एवढं झालं मला वाटतं आता गेले जाऊन शेकाला मला ते पाय चुकीचे पडून पण होत असेल पाय चुकीच्या बुटामुळे पडतं आता तुझ्या हालत कसं आले पप्पाने बुट किती आणले 5,000 आणले कुणाला मला काय बोलतो हो आता बुट कसला खाल्ला असं एकदम कडक आहे हां ते पळताना आवाज खाबे दुखतंय पाय आपण एवढं मग कशाला एशियनचा आपण एवढं मागचं काय गरज एशियन कंपनी वापरत नाहीस तू आता घरीच उद्या तो आपण कशाला मागायला भावाला 5 मला पण 10,000 भावाच्या बुटाला काढून भेटे गोविंद 5,000 पण तुला मला वाटते म्हणजे एवढं मागची काही गरज नव्हती गरज म्हणजे काय माहिती का जी बाहेर तिकडे शोधाय पाहिजे तुला बरोबर नाहीतर कंपनीची गोष्ट ना होईल दाखला आहे तेवढं 5,000 आपलं पण तशी करायचं नाही दुसरं ब्रँड आहेत त्यांच्या आणलं असते पण क्वालिटी तशी पाहिजे ना आपल्याला पायानं पळा नाही रिलॅक्स आहे पण फिट आहे बरोबर तसं पाहिजे तू वापरून बघितलंस का नाही ते कसला बुट आहे खेळायला वाटतं मग शुक्रीचं रनिंगचं नसेल मला आणि झालेली रनिंग 2 किलोमीटर हो पण बऱ्यापैकी नसतं पण मी आता पांढरा आहे ना एक दुसरा तो रनिंगचं दाखवला पण पळताना त्यात रनिंगचं काहीच वाटत नाही म्हणजे ती पळताना पाय दुखतोय आतमध्ये असं पाय वागतोय पुढं रनिंगचं आहे जर रनिंग करताच येत नाही तर काय नाव उपयोग आहे रनिंगचा मग हा बघ हा चांगला टिकला मग चांगलं रनिंग चांगलं तुझं 500चा बुट आहे पण चांगलं टिकला म्हणजे रनिंग चांगलं आम्ही म्हणलं बाबाला 350 जाईल सोनं सुस्त आलं म्हणतात सोनं सुस्त आलं 1.5 लाख गेलं एकदम
मध्ये पडत चालेल 1 लाख 1,50,000. अरे काय होतं मग काय होतं सोनं बिनं घ्यायचं लोक बंद करतात का तर आपण पैसे जोपून ठेवायला घेत नाही असलं मग पडतच नाही माझ्या गोष्टी स्वस्त झाले कसं घ्यायला काही वाढतं प्राईस. स्वस्तमध्ये पण थोडं परवडतं महागमध्ये पण परवडतं असं आहे ती म्हणजे असं आहे समज एखादं 5 चॉकलेट आहे ते ह्यांनी नेलेलं असतं त्याला 20 आणि त्यात नुसतं ते 10 कमी करतात मग असं वाटतं आपल्याला स्वस्त आलं 5-10% तर जास्तच असतं त्या असं पहिल्यापासून मग आपण पण वाटतं स्वस्त आहे आणि मग त्यापेक्षा तरी बरं आहे ना 20% 10% तरी असं लोक घ्यायला बघतात ती सगळी स्ट्रॅटेजी आहे सोनं आपण घेऊन ठेवायचं कधी मग उपयोग पडतं असं तुमच्याकडे असं बरं आहे. कसलं थांबवायचं हे असतं सगळ्यांना फ्लॅट घ्यायला गेलं तर सोनं फ्लॅट तुमचं आता तेवढं मागितलं त्यामुळे सगळं सोनं विकलं आम्ही त्यावेळेस क्लासमध्ये गेलो आम्ही आणि सगळं सोनं विकलं पण खेळ उभं झालं. आता तर सोन्याचं लय भेटले जास्त पण बऱ्यापैकी फ्लॅट पण तेवढं महत्त्वाचं आहे फ्लॅट होतं कारण की आत्ताच फ्लॅट घ्यायला गेला असतं तरी सोनं चोरी होण्यापेक्षा ते किल्ला भरल्यानंतर त्याच्यात 3दा फुटले. होय नाही की ते फ्लॅट घेतलेलं पण बरोबरच आहे ना आजकाल भेटत नाही की कारण हा गेले सगळं सोन्यापेक्षा फ्लॅटची किंमत वाढलेली. हो वाढले मग ते फ्लॅट बरे होते सोनं किती भेटणार त्याच्या मागं घेतले 3-4 भेटते फ्लॅटच्या मागं 2-3 लाख नाही नाही तिच्यानं जास्त भेटले असते आता लईच महाग झाली तेव्हा 70-80 होतं सोनं मागं आता 43. आता 2 लाख पर्यंत गेलं तर मग तरी आता 1 लाख आता 1.5 लाख म्हणजे आरामशीर तुम्ही होते जाऊ द्या फ्लॅट पण तेवढं तू एक पण आहे BHK. मोठे आहेत रूम बिल्डिंग चांगली होती काही चांगली आमच्या वीकमध्ये कोणच करायला आम्ही 3च फूट सगळ्या सोडा लागली बिल्डिंग आमच्या सगळी बिल्डिंग सोडायला लागली. का आता आम्ही ते पण आमच्या वीकमध्ये सगळे मोठ्याच राहिले आम्ही सोडायचं लागेल आवडत नाही वाटतं लांब त्या आत तेच मला वाटते बनावी कारण तुम्ही पण लागत असं नसतं एवढं बाहेर भेटली असतील तुम्हाला बजेट चांगलं होतं म्हणजे 15 लाख वगैरे कमी नव्हतं लय होते तुम्हाला कुठं चांगलं भेटलं असतं आजकाल इकडं जे नवीन साईट झालेली ते इकडं 15 लाख भेटतो म्हणजे आता थोडं आता हे थोडं मेनच आहे की ते पण आता असलं ते सिटीज आहे तुमचं एरिया चांगलं आहे आणि ते थोडं आत आहे असा विषय थोडं आत आहे भविष्यात जर ती बिल्डिंग काय दर आला चांगला चान्स आहे कुठं आमच्याकडे मी सगळे भाडं झाले सगळी आम्ही शकतो होतात बिल्डिंग काय बिल्डिंग काय आउटसाईड एरिया आउटसाईड एरिया ऊन पडत नाही बाल्कनी पुढं पण ते पार्किंग उभं गेले आमचं सावली होती झाडं वाढत करा आत्ता पण आहे चान्स तुमच्याकडं सेल झालं पाहिजे तेवढं 15 हो पण ते कसं आउटसाईड मग पण तेवढं घेतलं नसतं ते चालूचा 40-50 लाखाला वाटतं कुठं स्टँडचे हां तर ते मागवलं कुठं रे स्टँड हेच किती आहे काय कंपनी स्टँड ते तुम्ही नवी बिलकुल जो आत एरिया आहे ना पाणी पुरवठा बसण्यासाठी बंगलोच आहेत बघ बऱ्यापैकी हो सगळे बंगले सगळे बंगले बघितले सगळ्याचे बरोबर नाही नाही ते गणपती आधी गुरु होते बघा अरे ह्यांचं म्हणतोस का तू नगर गुरु म्हणतो राजेंद्र त्यांचं बंगला माहिती आहे मला बघितलं ना आपण कुठल्या मला म्हणतोस दोन पाणी मी तिकडचं बघितले त्यांचं घर स्टँडवर तिथलंच म्हणतो हां मला वाटतं
ते तिकडं आलं का दत्तनगर हां दुसरी मोठं आहे ते. हो असलेले पुढं सर नगरसेवक ती राहत नाहीत कोण तिथं नाही ना नाही का? तिथे हे राहतात काय म्हणतात त्यांची हो नाही नाही त्यांची आई वडील तिकडे बऱ्यापैकी ते दुसरीकडे राहतात फॅटमध्ये राहतो तुम्ही? हो काय तिथे आई वडील राहतात का काय पडत नसतं काय असेल काय असेल प्रत्येकाचं आपल्याला जाऊ दे हे ना ते दोन कॉलनीत ना शिवून मोठे असते ते चालेल हो हो काय विषय काय घरी आयुष्याला आज रविवार आहे म्हणून झोपलाय हां रिस्टा आलाय हा? म्हटलं रिस्टा आलाय फोन काढचे रे फोन तिकडे बोललाय रे काय काल जरा घाटामध्ये झाली तुला आणखी पडेल वाटलंय ती तिच्या शाईला ते कसे थांबल्यात कळते काय तर आपण बोलतोय तर एखादा माणूस असं बोलत असतो समज तू बोलतोय आणि चार व्यक्ती येऊन तुझ्या समोर असे थांबले तुला वाटणार की जायला ते समोरच थांबले काय ऐकतो बोलतो बोलतो एक ते ऐकतात सगळे ऐकतात काय आपण जास्त नाही तिकडे बोलतो नंतर पण असं बरोबर नसतं रे तुला ऐकतात आणि ते जायनं समोर तू समोरच थांबले जायला पण इथं पण तिथं पण समोर त्याच्यामध्ये वाटलं तुला आपण थांबलंय का ह्यांच्याकडे बघतोय आपण असं हो ते जर चुकीचं वाटतं ते बघताना नाही का नाही किंवा दुसऱ्याला वाटतं किंवा तिथं बसतो किंवा मी समोर उभे मी इथंच बसले समोर माझे त्यांना काय माहिती आपल्या आधी बसली तेच सांगतोय म्हणून म्हणलं जरा चुकीचं वाटतं जरा मागे जाऊ मागं डायरेक्ट पाया पडायचं डायरेक्ट पाया पडायला मागे तिथे बसलो शेवट ती जागा बरोबर होती तिथं तिथं समाधी आहे कुठं कोणाची पुढं आपलं नंदीबाल कशी गेलं तिथं अशी समाधी असेल त्याच्या शेजारी त्याच्या पुढं काहीतरी असं पुतळा बघ थोडा छोटा पिवळी असं हनुमानची आहे ती. समाधी आहे नाही नाही ते हनुमानची काय मूर्ती आहे पुतळा ते असं फरशी असं एक लावलं आहे असं पुतळा ऑरेंज कलरचा पुतळा अरे हनुमान होय. त्या आईला समाधीचं म्हणत नाही त्या आईला काय बोलते बरं तिथं पण अरे इंटरव्ह्यूज पडली समाधी येत नाही नाही अफवायचं होय. काय सामान्य ते पहिले हे होतं आपल्याला तिथं होते खाली शिवाजी महाराजांचं काय होय समाधी कोण पुतर लावलं तुला वाटते का ते म्हणतात गुरुजी होते मानते त्यामध्ये ती समाधी ठेवली मंदिरापाशी एक जण ते म्हणजे म्हणते समाधी नाही पण जे गुरु ज्यांनी मंदिर पाळले का हे केलं सांभाळले त्यांना तेच हे केलं तर कोणी केलं पण असं देवाच्या खाली थोडी करणार ते कुठेतरी असं बाजूला बघतात तुझा अभ्यास केला आता तिथे लय ॲक्शन नव्वदची पुढे न्यायची काय ती राष्ट्रपती कुठला पंतप्रधान कुठला तुला काल विचारलं सांग राष्ट्रपती हा, आणि दुसरा देव दुसरा राष्ट्रपती कोण सांग आता पाच सरदार देसाई ते काय सांगतो राधाकृष्ण नाटक वाचलं आडवाणी राधाकृष्ण आडवाणी राधाकृष्ण डॉक्टर राधाकृष्ण दुसरं उपराष्ट्रपती तर भारताचा दुसरा हे कोण आहे पंतप्रधान सांग पहिला दुसरा पहिला जवान नेहरू इंदिरा गांधी आहे रे काय कसं आहे इतक्या लवकर काँग्रेस नाही आलं काँग्रेसचं पहिलं अध्यक्ष होतं नंतर चायवाला नाही ना लाल बहादूर शास्त्री चायवाला चायवाला आता चालतंय आज तिलेच खोटं बोलतो मोदी भारत तर कधी चहा भेटला नाही काय म्हणतं त्याचा भावच मानतो त्याला कधी कधी कधीच वेगळं नाही हो सगळंच ऐकलं तरी पण ऐकी तरी भाव आहेत ना भाव ते मानतात ज्या आईला चहा कधी धरला नाही कधी आता तर तिथं बोलतो चहा घेतला भावच त्याला मानतात रेल्वेच्या पटरीमध्ये मी कोळसा मिळून लागत मला एक कळतंय मला त्याचं भाऊ एवढे पैसे काय त्याला एवढं काय भावाला दिले थोडेसे पैसे काय उभी काढते थोडेसे पैसे म्हणजे काहीच नाही राहिलं नाही का नाही का हां लय असते पण आहे की जर दिले भावाला काय केलं तू सांग काहीच बोलत नाही
तुझी चूक देत नाही म्हणजे कसलं माणूस आहे मध्ये सगळं देशाचं अख्खं टॅक्स पी सगळं त्यांच्याकडे असतं. म्हणून तर त्याच्या भाऊ त्याला शेअर देतात ना म्हणतात हे चहा विकला नाही खोटं सांगतो विकतं असं सांगतो. जर पैसे दिले असते तर बोलले असते असे पैसा आले की माणूस बघायचं. पण ते मोदी घरातच घेऊन करतोय डॉल चायवाला चालेल. डॉली चाय त्यापेक्षा डॉली चाय परवडला मोदी काय नाही बघतो. एक काम करा जर एखाद्याला चहाचा बिझनेस टाकायचा आहे ना ते एक भारी नाव आहे मोदी चायवाला. लय चालू का मोदी चायवाला. मोलाला पण ना केलं तू त्याची भाषणं पहिल्याची भाषणं लय डेंजर होती आता जरा सुधारलंय कमी मंत्र म्हणतो मात्र मंत्र बघितलं मंत्र. पण पहिलं लई भाषण द्यायचं खतरनाक काय पण बोलायचं मी असं केले तसं केले. आता जरा शांत झालं मला कळालं असं मोठ्या माणसाचं राहून लई बोललो नाही पाहिजे. मोदी मोठा आहे मोठा नाही संपलं तुला माहिती का त्याचं जे वय ना आता 85 का काहीतरी 85. हो हो मला वाटतं मी 85. हो 85 वयला BJPचा नियम आहे की कोणी हे राहू शकत नाही. हां 85 वय झालं माझं वय झालं 85. आता हे म्हणतात लास्ट ते म्हणजे आता हे जे वर्ष चालू आहे आता आणि की एक तर तुझं लास्ट वर्ष चालू आहे बरोबर आणि पुढं ते त्याचं 5 वर्ष कंप्लीट होत नाहीत ना अजून टाईम आहे. कसं टाईम तर त्यांचं चाललंय BJP त्याला काढायचं म्हणजे ते 5 वर्ष पण नाही पूर्ण होत आणि वय तर नियमच आहे BJPच्या पार्टीचा. त्याच्यावर आता भांडणं होत काय तो करून देणार नाही काय करते पण नियम आहे ना BJPचा बाकी सगळं बोलणं नाही तुमचं नियम आहे तुमचं काय तुम्ही ठेवलं त्यामुळे गेम म्हणून पुढचं कोण नाही जर झाला लई वाट लागली तर सांग राहुल नाही काय म्हणते का मला त्यांच्यावर आउट वाटते पण त्याला नाही बनवलं पाहिजे डायरेक्टिव्ह डॅक्टर नाही हमेशा बुद्धी नाही हमेशा आमच्या तुम्ही बऱ्यापैकी BJP कसे मोदी म्हणतो अमित शहाचं मी तर म्हणतो अमित शहापेक्षा त्याला म्हणाल तरी चालेल रक्षामंत्री आपलं राजनाथ सिंग त्याला तरी अक्कल रक्षामंत्री असते थोडीशी देश कसं चालेल झाला शहाचा BCCIचा चेअरमॅन त्याला काहीच कळत नाही बॅट पण जातं का चालेल BCCIचा चेअरमॅन असं चालतोय ना कसं पुढे जाईल जपानला का न्यूक्लिअर बॉम्ब पडून मग किती पुढे गेले वाटतं 12G आहे जपानमध्ये सगळ्यात डेंजर झालं रशिया म्हणजे आक्रमण केला लगेच 5 न्यूक्लिअर बॉम्ब तयार झाले अख्खं वर्ल्ड खतम होती संपली मग कसं म्हणाल असतं न्यूक्लिअर बॉम्ब त्या आईला ते एवढी पावली की ते अख्खी यूज करेल बरोबर वर्ल्ड संपला त्या आईला ते कधी डेंजर म्हणून चुकून कधी असं झालं ब्लॉक तरी संपल सर कशाला आहे म्हणून ठेवलं एवढे काय पेपर किती भेट लागतो त्याला संपवायचं असेल तर एकच करू शकतो पाण्यात टाकायचं तसंच ते रशिया अटॅक झाला की ऑटोमॅटिक लॉन्च होणार कोणी पण त्याला अटॅक करू दे सिग्नल नाही आला की समजणार की तो आक्रमण केला डायरेक्ट अख्ख्या दुनियात इंडियावर पडणार ते 5,000 रुपये झालं का एक न्यूक्लिअर बॉम्ब कसं बंद होतं त्याच्यामध्ये किती म्हणताय आपण आरामशीर पाकिस्तान पडला पाहिजे न्यूक्लिअर बॉम्ब आपण खतम होते पाकिस्तान लगेच संपेल तर आपला अर्धा भाग जम्मू काश्मीर जाईल सगळं जर आपलं पण जायचं आपण काळ व्हायचं POK आपल्यामध्ये जास्त आहे ना पंजाबला गेला आपल्याला तिकडे पंजाब लडाख गुजरात पण बऱ्यापैकी चायनानं कुठला तो देश घातला भारताकडे स्वतंत्र होता मध्ये चायनानं इंडियाची मध्ये होता बघ इंडिया त्याला मदत त्या देशाने इंडियाला मदत मागितलेली पण इंडियाने मदत केली नाही त्यामुळे चायनाने त्या देशात आक्रमण त्याला आणि त्याला स्वतः सामील करून टाकला कुठलं आत्ता मध्ये जे झालं तेच म्हणतो ना मध्ये अजून म्हणतो सचिन नाही दुसरं बांगलादेशचे आवडे बरोबर संपायला खाली वेळेला म्हटलं
नाही पण ते आपल्याला असंच करतो आपल्याला बरोबर आलतं सगळ्यांना लाक्ष हा ते मला चायनीज सगळं लागले मोठे मोठे बोलायला हो हो आपण स्वप्न ठेवलेलं आहे लई छापले करून नाही ते पहिल्यापासून हॉटेल चालतं हे बरं झालं यार ते. हो हो पहिलं म्हणजे ते हॉटेल लई चाललं पहिली गोष्ट आता हॉटेल नाही पण चायनीज लई चालतं अजून नाही लई मोठे पैसे आता तर बस केलं दोन तर चायनीजला 4-5 जण आहेत आणि इकडं हॉटेलमध्ये 2 जण आहेत 7-8 जण आहेत तिकडे त्यांना एक बघा चौथांना सगळ्यांना काढून 1 लाख जातात म्हणजे चायनीजला 2-3 लोक असतात रोजचं आणि हॉटेल सकाळी चालतं दिवसभर चांगली क्वालिटी क्वालिटी एक नंबर वाईट एक नंबर मिळ्या खाते लई दिवस नाही खाल्लं आता मला कसं आहे 4 वाजता खाल्लं ऑइली जास्त आणि ती पोळी बी तुम्ही व्हेज घ्यायची तुम्ही व्हेजच घ्यायची त्याच्याला संबंध येत नाही त्यात तुम्ही तुझे केला ते आपण ठेवतच टाकतो ते मोर डायक्साईड असतात का मोर डायक्साईड तुमच्यासाठी चांगलं असतं ते खूप खराब ते खूप चांगलं तेल मागे ना त्यामुळे अरे पण आपण जर पैसे देतो तर चांगलं वापर घ्या करा असं थोडं तुम्ही कमी स्वस्तवाला वापरतो पैसे कमी घेताय पैसे तुम्ही चांगलं घेताय म्हणून बिझनेसमध्ये फरक असतो काही लोक पैसे घेऊन खराब नाही काही लोक म्हणतात आपण पैसे घेतो तर त्यांना माल पण तसंच क्वालिटी दिला काय क्वालिटी डायमंड कशामध्ये डायमंड डायमंड काढतो असे असे मारायचे बरोबर निघतं पण थोडंसं ह्याला प्रॉब्लेम होतो हे असं होते ना ते वाकडं त्याच्यावर ताण काय म्हणतो हे होते हे द्या ना इथं सपोर्ट द्या ना मला बघ उद्या पोतं भेटलं तर हो उद्या बघतो की तुला आयुष्य